नमस्कार. मी कुठे आहे माहिती आहे तुम्हाला? हा जो तुम्ही व्ह्यू बघताय ना, तर हा व्ह्यू आहे कुठला माहिती आहे? केरळचा ना. हा व्ह्यू केरळचा नाही आहे, तर हा व्ह्यू आहे आपल्या कोकणातला. केरळपेक्षाही खूप सुंदर हे आपलं कोकण आहे आणि ह्या सुंदर कोकणामध्ये चांगली प्रॉपर्टी चांगल्या माणसांसाठी आपण घेऊन येतो. नमस्कार. बिग डील्स मराठीमध्ये मी सिद्धार्थ आपले सहर्ष स्वागत करतो आणि आज घेऊन आलो आहे एक सुंदर निसर्गरम्य वातावरणातली छान अशी प्रॉपर्टी. तुम्हाला जो खळखळाट येतो ना, हा खळखळाट आहे माझ्या बाजूला असलेल्या ह्या ओढ्याचा आणि या ओढ्याला लागूनच आपली प्रॉपर्टी सुरू होते. सुंदर छान निसर्गरम्य अशी एक आंब्याची बाग, ज्याच्यामध्ये आंबे किती आहेत आणि आपली बाउंड्री कशी काय आहे, पण हे सगळं या व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आपण कमेंटमध्ये आपलं मत व्यक्त करा. मी आशा करतो की आपण व्हिडिओ पूर्ण बघाल. तर बघूया प्रॉपर्टी कशी आहे. तर माझ्या मागे बघू शकता हे जी आंब्याची झाडं आहेत आणि हा जो कसू आहे दगडी बांध असलेला आणि हा रोड आहे, ह्या रोडला लागून आपली प्रॉपर्टी आहे. तर प्रॉपर्टीची आपण कायदेशीर बाबी आता जाणून घेऊया. प्रॉपर्टीचं लोकेशन आहे मौजे शिवखुर्द, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी येथे. 69 गुंठे सिंगल मालक, टायटल क्लिअर अशी प्रॉपर्टी आपल्याला बघायला मिळते. तर याच्यामध्ये आपल्याला बेनिफिट्स असे आहेत, लाईट तुम्हाला इथे उपलब्ध आहे कारण समोर ट्रान्सफॉर्मर आहे. आपल्या प्रॉपर्टीचे समोर ट्रान्सफॉर्मर आहे, त्या तुम्हाला तिथे 3 फेज कनेक्शननी लाईटचं मिळू शकतं. बाजूलाच लागून आपल्याला ओढा बघायला मिळतो, त्यामुळे पाण्याची ही समस्या आपल्या तिथे दूर होणार आहे, की इथे बोरवेललाही पाणी लागू शकतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रस्ता आपल्या जागेतनंच गेलेला आहे, त्यामुळे अशा सर्व सुविधा संपन्न असलेली ही बाग आपल्याला बघायला मिळते. आता आपण त्याच्या बाउंड्री कशा आहेत ना त्या आपण जाणून घेऊया. माझ्या मागे हा जो कसू दिसतोय, हा रोडला लागून हा रोडपर्यंत अंदाजे 200 ते 250 मीटर हा रोडचा आपल्याला फ्रंटेज आपल्या प्रॉपर्टीला मिळतो. मुख्य रस्ता जो आहे तोही आपल्या प्रॉपर्टीला मिळतो. तो कसा मिळतो तोही तुम्हाला मी दाखवतो. हा मुख्य रस्ता आहे. ह्या मुख्य रस्त्याला लागून सुद्धा आपले पुढचं फ्रंटेज आहे, जवळजवळ 100-125 मीटरचं फ्रंटेज हे समोरच्या साईडचं आपल्याला बघायला मिळतं. ह्या रोडवरती तुम्हाला फॅसिलिटी ही आहे, इथे एस टी येते. खेड स्थानकावरून दिवसाला 5 ते 6 फेऱ्या एस टीच्या आहेत आणि बाजूलाच वाडी वस्तीमध्ये आहे. असंही नाही की कुठे प्लॉट एका साईडला आहे, हा वाडी वस्तीमध्ये असलेला सुंदर प्लॉट आपण आता बघत आहात. तर हा मुख्य रस्ता आहे आणि मुख्य रस्त्यावरून सुद्धा आपली बाउंड्री जी आहे ती समोर आपल्याला बघायला मिळते. तर हा जो समोरचा ही जी समोर आंब्याची झाडं दिसत आहेत, हे थोडंसं जंगल वाढलेलं आहे, पण ही समोर दिसते ही बाउंड्री आपली. आणि कसू असल्यामुळे तुम्हाला ह्याचा म्हणजे जागा हद्दीचा वाद होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत आणि टायटल पूर्ण क्लिअर आहे, त्यामुळे तिथे असं काही वादात्मक कुठला विषय राहणार नाही. रोड टच, रोड फ्रंटेज अशा सगळ्या सुविधांनी ही प्रॉपर्टी आपण आज बघत आहात. तर इतर सुविधांमध्ये आपण आता जाणून घेऊया. तुम्हाला इथे रस्ता वीज पाणी मुबलक सुविधा आहेतच, त्याचप्रकारे तुम्हाला ट्रान्सपोर्टसाठी सुद्धा कन्स्ट्रक्शनसाठी सुद्धा मोठी गाडी जरी आणायची झाली प्लॉटमध्ये तरी येऊ शकते, कारण रोड टच प्रॉपर्टी आपली. त्याचप्रकारे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टची डिलिव्हरीसुद्धा तुम्हाला इथे मिळते. त्याचप्रकारे नेटवर्क जिओ, एअरटेल, वोडाफोन, BSNL ह्या चारीला नेटवर्क चांगल्या प्रकारे आहे, कारण वाडी वस्ती असल्यामुळे ते नेटवर्कचा प्रादुर्भाव तुम्हाला बघायला मिळणार नाही. नेटवर्क चांगल्या प्रकारे मोबाईलचं मिळेल तुम्हाला. त्याचप्रकारे आता जाणून घेऊया इथनं कुठल्या ठिकाणची कशी अंतरं आहेत ती. तर इथून तुम्हाला मुंबई 230 अंदाजे बघायला मिळतं. त्याचप्रकारे पुणे जे आहे ते 252 ते 255 किलोमीटरवरती आहे. त्याचप्रकारे इथून मुंबई गोवा हायवे जो आहे हा तुम्हाला 7 किलोमीटरवरती बघायला मिळतो. ह्या ठिकाणी यायचं असेल
तर 2 प्रमुख मार्ग आपण याच्यात वापरतो. एक म्हणजे खेडमधनं भोसते मार्गे निळीक वगैरे जी बारकी गावं लागतात, ह्या मार्गे खेड शहर जे आहे मेन बाजारपेठ ते तुम्हाला 11 किलोमीटरवरती बघायला मिळते. पण तुम्ही जर हायवे थ्रू गेलात म्हणजे शिव फाट्यावरून जर ह्या इकडे आलात तर तुम्हाला ते 16 किलोमीटरवरती भरणा ग्रामपंचायत जी आहे तर ती बघायला मिळते. त्यामुळे तुम्हाला ह्या जवळच्या बाजारपेठा आहेत. जवळचं रेल्वे स्टेशन खेड आहे. आपल्या प्लॉटवरनं जर आपण बघितलं तर तुम्हाला रेल्वेचा मार्ग इथे बघायला मिळतो. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनचाही तुम्ही आनंद घेऊ शकता. तर ही प्रॉपर्टी 69 गुंठे, एक 60 ते 64 आंब्याची झाडं अशी असलेली ही एक चांगली बाग, ज्याचं उत्पन्नही आत्ताच्या घडीला चालू आहे. तर अशी सुंदर बाग जर आपण घेऊ इच्छित असाल तर ही प्रॉपर्टीचा जो रेट आहे तो आता मी तुम्हाला रेट सांगणार आहे. तर जागा मालकांनी 22 लाख रुपये निगोशिएबल रेट ह्या प्रॉपर्टीचा कोट केलेला आहे. तर मी आशा करतो की आपण इच्छुक असाल तर 2 दिवस अगोदर मला कॉल करा, साईड विजिट आपली कन्फर्म करा. आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती उपलब्धतेनुसार आम्ही तुम्हाला रिप्लाय करू. आमची ऑफिस वेळ आहे 11 ते 6 या वेळेत फोन कॉल्सवरती आम्ही तुम्हाला सर्व माहिती देऊ शकतो. तर आशा करतो की व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला आभारी आहे. तसेच शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या नातेवाईकांनी प्रॉपर्टी शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.